नमस्कार, मी रुहिला आणि तुम्ही पाहतात पीसीएमसी लोक. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक छोटी मोठी घडामोड, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, नागरिकांचे प्रश्न आणि विकासाच्या प्रत्येक बातमीचा विश्वासार्ह आवाज. शहरातील कोणतीही बातमी मिस करू नका आणि आजच पीसीएमसी लोकला फॉलो करा, कारण बातमी तुमची, जबाबदारी आमची. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक घडामोडींवर आमची बारीक नजर. आणि आता पाहूयात आजची एक धक्कादायक बातमी. चिंचवड पोलिसांचा मद्यधुंद कारभार हा प्रश्न सध्या शहरभर आणि संपूर्ण पोलीस दलात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चिंचवड पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या कथित आणि वादग्रस्त वर्तनामुळे पोलीस दलातच मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात एका महिलेने आता त्याच्या वर्तनाबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय आहे तर एका तपासाच्या निमित्ताने संबंधित पोलीस उपनिरीक्षक एका महिलेच्या घरी गेला होता. मात्र त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिला थेट चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि तिने या कृत्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला. अशी चर्चा आता शहरामध्ये रंगली आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर आरोप इतके गंभीर आहेत तर संबंधित अधिकाऱ्यावर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही? या प्रकरणाचा गोपनीय अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असेल तर त्याचं पुढं काय झालं? तो दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांबद्दलच अशा प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर पिंपरी चिंचवडमधील सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी विश्वास नक्की कोणावर ठेवायचा? सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे पिंपरी चिंचवडकरांचं आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचं लक्ष लागलं असून आता सर्वांची नजर अंतिम तपास आणि वैद्यकीय अहवालावर खिळली आहे. या प्रकरणामध्ये पुढे नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी फॉलो करा पीसीएमसी लोकला.